श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील कथित नोकरी भरती घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा 25 जून पासून संस्थेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सनी उर्फ मनीष नरके यांनी पत्रकार परिषदेत दिला। नरके आणि संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे आणि सहाय्यक शिक्षक धनाजी देसाई यांच्यावर शिक्षित बेरोजगारांना नोकरीचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला। या प्रकरणी 11 जून रोजी संस्थेच्या कार्याध्यक्षांकडे निवेदन देऊन चौकशी व संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र त्यानंतरही कोणती ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमांच्या मध्ये आल्यानंतर फसवणूक झालेल्या अनेक युवकांनी आपल्याशी संपर्क साधल्याचं नरकेंनी सांगितलं। हे प्रकरण दाबण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जातोय, धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला। काही व्यक्तींनी आर्थिक आमिष दाखवून हे प्रकरण मिटवण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी नरके यांनी संबंधितांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी केली। फसवणूक झालेल्या पीडितांची नावं आणि उपलब्ध पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संस्थेनं श्रीराम साळुंखे यांना तात्काळ निलंबित करून स्वतंत्र चौकशी सुरू करावी, अन्यथा 25 जून पासून संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नरकेंनी दिलाय। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ती जी महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे, त्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ताराबाई पार्कमधल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये गेली 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याचे काही पुरावे माझ्याकडे मी घेऊन त्यांच्या संस्थेच्या दारामध्ये आंदोलन केलं 11 जून रोजी। त्या दिवशी मला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखेजींनी 8 दिवसाची मला मुदत दिली होती की ह्याचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, पण त्याचा काय आपल्याला ह्यामध्ये कोणत्याही बैठकीला किंवा अहवाल मिळालेला नाही। माझी एकच त्यांना विनंती आहे, ह्या जर भ्रष्टाचार झालेल्या म्हणजे ज्या लोकांचे पैसे घेतलेले त्या लोकांचे पैसे आपण परत करावेत, किंबहुना नाहीतर आम्ही 25 तारखेपासून परमपूज्य बापूजी साळुंखेंच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनासाठी बसण्यासाठी मी तयार आहे। त्यामध्ये सिनियर भरती असते, क्लार्क भरती असते, त्याचा रेट 70 लाखापासून 40 लाखापर्यंत आहे। शिपायापर्यंतच्या भरतीपासून सिनियर भरतीपर्यंत 70 लाख रुपयाची त्या पदाची भरतीला रेट आहे। आणि ह्याचे पुरावे आहेत, हे पुरावे मी चांगल्या पद्धतीने लॉकर्सला ठेवलेले। मी न्यायालयीन लढा लढत असताना मी ते कोर्टामध्ये सादर करणार आहे। न्यायालयाच्या समोर न्यायदेवता मला याच्यामध्ये तुमच्या सर्व मीडियांच्या वतीने ह्याला न्याय मिळेल एवढं मी या ठिकाणी बोलतो। होय, ज्या दिवशीपासून मी आंदोलन केलं त्या दिवशीपासून माझ्यावरती दबाव आहे, मला प्रेशर आहे। एक CR मला ऑफर दिलेली आहे, 1 CR तुम्हाला देतो, तुम्ही हे मागं घ्या। एकेकाने तरी तू कोल्हापूरमध्ये आलास तर तुझं पाय मोडून ठेवीन, तुला मारून टाकेन, अशा धमक्या आहेत, तुझी गाडी उडवून टाकेन, तुला जीवन ठेवणार नाही, अशा धमक्या मला वारंवार येत आहेत। नाही देणार नाही मी तक्रार, कारण की मी जनतेचं कुठंतरी चांगलं व्हावं म्हणून मी ह्यामध्ये उतरलेलो आहे। माझं बरं वाईट काय झालं तर मी त्यासाठी समर्थ आहे, पण ज्या वेळेला माझं बरं वाईट होईल त्यावेळेला श्रीराम साळुंखे व धनाजी देसाई याला कारणीभूत असणार आहे। एवढंच 13 जणांची माझ्याकडे यादी, त्यामधील 3 जणांची माझ्याकडे सगळे पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।